हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी मधील मराठी बालभारती सुलभ भरतीचा 18वा स्वाध्याय अभ्यास, तो म्हणजे पैशांचे व्यवहार. चला तर मग बघूया आपला स्वाध्याय अभ्यास. आपला पहिला प्रश्न आहे, वरील चित्रात दाखवलेल्या ठिकाणांना पालकांसोबत भेट द्या. तेथे काय पाहिले ते वर्गात सांगा. तर तुम्हाला खालील चित्र बघायचे आहेत आणि कुठे काय काय व्यवहार होतात ते सांगायचे आहे. एकदा चित्र व्यवस्थित बघून घ्या पहिल्यांदी, त्यानंतर मग वर्गात चर्चा करा. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न 2, बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही दोन व्यवहार सांगा. तर पहिला आहे बचत खात्यातून पैसे काढणे आणि दुसरा बचत खात्यात पैसे जमा करणे. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न 3, जोड्या जुळवा. तर अ गट आणि ब गट यांच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. ठीक आहे. विजेचे बिल भरणे, ते कशामध्ये, वीज देयक केंद्रामध्ये आपल्याला भरावे लागतं. मनी ऑर्डर पोस्ट ऑफिस मधून आपल्याला करावं लागतं. आणि फोनचे बिल भरणे हे दूरध्वनी केंद्रावरून करावं लागतं. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न 4, दुकानात जा, खालील वस्तूंचे भाव माहीत करून घ्या, किंमत लिहा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. पहिलं काय आहे, चित्रकला वही. त्याची किंमत किती, 35 रुपये. स्केच पेन बॉक्स 30 रुपये. कंपास 15 रुपये. शाळेचे बूट 350 रुपये. छत्री 170 रुपये आणि दप्तर 350 रुपये. प्रश्न क्रमांक 5, बँकेत चालणाऱ्या व्यवहारांपुढे अशी खूण करा. बँकेत होत नसलेल्या व्यवहारांपुढे अशी खूण करा. म्हणजे बरोबर आणि चुकीची फुली आपल्याला करायची आहे. पैसे भरणे बँकेत होतात का, तर होतात. ओके, ठीक. पैसे काढणे होतात. पत्र टाकणे नाही होत. चेक देणे होतात. मनी ऑर्डर करणे नाही होत. विम्याची रक्कम भरणे ते पण नाही होत. दागिने सुरक्षित ठेवणे ते होतात. चेक वटवणे ते पण होतात. वीज बिल भरणे होतात. कर्ज घेणे ते पण होतात. दागिने गहाण ठेवणे ते पण होतात. आणि मुदत ठेवीची योजना त्या पण बँकेमध्ये होतात. ठीक आहे. तर या पत्र टाकणे, मनी ऑर्डर करणे आणि विम्याची रक्कम भरणे हे बँकेमध्ये होत नाहीत. पुढील प्रश्न बघूयात आपण. उपक्रम तुम्हाला दिलेला आहे. भाजी मंडईला भेट द्या, तेथे विकल्या जाणाऱ्या भाज्यांची यादी करा. भाज्यांचे प्रति किलो दर विचारा. भाजी मंडई यावर 5 ते 7 वाक्य माहिती तुम्हाला लिहायची आहे. तर इथे तुम्हाला भाजी आणि त्यांचे भाव प्रति किलो दिलेले आहेत. ठीक आहे. हा तक्ता तुम्ही आपल्या वहीवरती लिहून फ्लो चार्टद्वारे दाखवू शकता. ठीक आहे. आपण पुढील प्रश्न बघूयात. भाजी मंडई यावर 5 ते 7 वाक्य माहिती लिहा. तर भाजी मंडईबद्दल तुम्हाला इथे वाक्य दिलेले आहेत. जसे की भाजी मंडईत विविध प्रकारच्या भाज्या विकल्या जातात. यामध्ये टोमॅटो, बटाटा, भोपळा अशा फळभाज्यांसोबत पालक, मेथी अशा पालेभाज्या असतात. भाजीवाल्यांकडून हिरवीगार ताजी भाजी आपण विकत घेतो. प्रत्येक भाजीचे दर वेगवेगळे असतात. भाजीवाले मोठ्या आवाजात ग्राहकांना बोलवत असतात. भाजी मंडईत लोकांची खूप ये-जा असते. भाज्या विकणारे व विकत घेणारे यांच्यात पैशांचा व्यवहार हा होत असतो. आपण पुढील प्रश्न बघूयात. त्याआधी आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुढील प्रश्न आहे आपला, दिलेल्या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द लिहा. जसे की ते श वरून दिलेले शब्द लिहिलेले आहेत, तसे आपल्याला हे बाकीचे लिहायचे आहे. चला तर मग बघूया पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघूयात ते. तर तुम्हाला इथे शब्द दिलेले आहेत, यावरून आपण शब्द लिहू शकतात. तुम्हाला स वरून आणखी काही शब्द आठवले ते पण आपण यामध्ये लिहू शकतात. ठीक आहे.
थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.